नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत खेडकर। आगामी काही दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात येणार आहे। आता संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात येणार, बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की परीक्षेची तयारी कशी करायची, परीक्षेचं नियोजन कसं करायचं, अभ्यासक्रम काय असेल, पुस्तकं काय लागतील, या पुस्तकामधून आपण कोणते घटक वाचायचे। तर यासाठी मी सलग 8 वेळा एमपीएससी पूर्व उत्तीर्ण झालेला प्रशांत खेडकर तुम्हाला आज रॉ अवस्थेतून रेडी मटेरियल पर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणजेच नियोजनबद्ध अभ्यासासाठी तुमच्या पुढे आलेलो आहोत। मग आता आपल्याला करायचं काय? सगळ्यात पहिले आपण करणार आहोत आता आकलन प्रत्येक गोष्टीचं। आता हे माझं परिचय, मी बीटेक केलेला आहे, एमकॉम एमएसडब्ल्यू, सध्या मी राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत आहे व बाकी मी दिलेल्या परीक्षा मुलाखती याचं सर्व स्वरूप आता तुमच्या समोर ठेवलेलं आहे। पण यापेक्षा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असेल माझ्या परीक्षांपेक्षा तुम्ही उत्तीर्ण कसे होऊ शकतात यासाठी आपण करणार असलेले प्रयत्न। बघा, संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम मी तुमच्या समोर दिलेला आहे। संयुक्त पूर्व परीक्षा यावर्षी निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे जाहिरात ही काही हजारांमध्ये नक्कीच असणार आहे। PSI STI असिस्टंट, त्याचबरोबर कर सहाय्यक, लिपिक आणि पूर्ण राज्यातील विविध विभागांचे लिपिक यांच्या जागा नक्कीच काही हजारांमध्ये येणार आहेत। मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे टार्गेट असतं ते असतं पूर्व परीक्षा। आता पूर्व परीक्षा ज्याला आपण चाळणी परीक्षा असंही म्हणू शकतो, अर्ज जे येतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला ते असतात जवळपास 2 ते 2.5 लाखाचं। या 2 ते 2.5 लाखामधून तुम्हाला यायचं असतं मुख्य परीक्षेसाठी काही हजारांमध्ये। लाखातून हजारामध्ये यायचं म्हणजे नक्कीच ती चाळणी परीक्षा तुम्हाला चाळणी करणार आहे किंवा फिल्टर आउट करणार आहे। मग या फिल्टर आउट मधून तुम्हाला फिल्टर होऊन कसे मुख्य परीक्षेला जायचं, तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो पूर्व परीक्षा। व या पूर्व परीक्षेचीच आपल्या बऱ्याच जणांच्या 90% जणांच्या मनात एक भीती बसली असते की पूर्व परीक्षा आपण पास कशी करायची किंवा काय आपल्याला त्यासाठी मेहनत लागेल। तर या सगळ्या याचं सर्व इत्तमभूत नियोजन मी तुमच्या समोर मांडणार आहे प्रत्येक लेक्चरच्या माध्यमातून। आता बघा, सगळ्यात पहिले आपण सिलेबस बघूयात। सिलेबसला आहे सगळ्यात पहिला घटक इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित व बुद्धिमापन चाचणी। हे तुमचे पूर्व परीक्षेचे विषय मी तुमच्या समोर मांडलेले आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विषय तर इथे दिलेत, मात्र या प्रत्येक विषयाला प्रश्न किती विचारले जातात। तर बघा मित्रांनो, जी आपली संयुक्त पूर्व परीक्षा 2023 झाली होती, या परीक्षेला प्रश्न विचारण्यात आले होते। बुद्धिमापन चाचणीवर होते 10 प्रश्न। बुद्धिमापन म्हणजे तुमचं रिझनिंग टेस्ट। या रिझनिंग टेस्टला एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते। इतिहास या घटकावर एकूण 10 प्रश्न होते। भूगोल घटकावर 10 प्रश्न होते। अर्थव्यवस्था हा महत्त्वाचा घटक आहे, यावर 15 प्रश्न आलेले आहेत। चालू घडामोडी ज्या विषयाचं तुम्हाला संपूर्ण ॲनालिसिस, नियोजन, अभ्यास मागील 1.5 ते 2 वर्षाचं पूर्ण PDF नोट्स व अभ्यासक्रम मी तुम्हाला पुरवणार आहे। त्याचबरोबर राज्यशास्त्र घटक हाही घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। या घटकामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतात। विज्ञान हा घटक आहे, त्याला 15 प्रश्न येतात। विज्ञानामध्ये तुम्हाला आरोग्यशास्त्र विचारलं जातं, भौतिकशास्त्रावर प्रश्न येतात, रसायनशास्त्रावर येतात, जीवशास्त्रावर प्रश्न येतात। याचंही तुम्हाला इत्तमभूत नियोजनबद्ध अभ्यास करणं आवश्यक असते। त्यानंतर बघा अंकगणित। अंकगणित या घटकावरही 10 प्रश्न आहेत। म्हणजे आता बघा, इथं ज्यावेळेस आपण बघतोय की प्रत्येक विषयाला त्यांनी वेटेज देताना इथं जवळपास 4 विषय असे आहेत की ज्याच्यावर 15 प्रश्न आलेले आहेत। ते म्हणजे कोणते? अर्थव्यवस्था घटकावर 15 प्रश्न आहेत, चालू घडामोडी घटकावर 15 प्रश्न आहेत, राज्यशास्त्राला 15 प्रश्न, विज्ञानाला 15 प्रश्न व 4 घटक असे आहेत की ज्यावर 10-10 प्रश्न आलेले आहेत। म्हणजे इथला कोणताही घटक अभ्यास करताना निग्लेक्ट करून किंवा आपण हा घटक बाजूला ठेवून अभ्यास करू असं तुम्हाला शक्य होणार नाहीये किंवा तसं करताही येणार नाहीये की एखादा घटक आपण वगळला तरी आपला अभ्यास होईल का। मग मित्रांनो, हा जर आपल्याला टार्गेटेड स्टडी करायचा आहे आणि पूर्व परीक्षा हमखास पास व्हायची असेल तर त्यासाठी आपल्याला काही नियोजन करणं भाग पडणार आहे। मात्र हे नियोजन जर तुम्ही प्रॉपर केलं किंवा काटेकोर केलं तर नक्कीच तुमचं अचूक नियोजन जे असणार आहे हे अचूक नियोजन तुम्हाला क्रमिक पुस्तकं, संदर्भ ग्रंथ व PYQ अनालिसिस
यामधून कोणत्या घटकावर किती भर द्यायचा, त्याला कोणत्या स्वरूपाचं फिल्टर लावायचं व हे अचूक नियोजन व अचूक मार्गदर्शनाचं फिल्टर लागलं तर नक्कीच स्पर्धा परीक्षेतील यशाकडे तुमची वाटचाल होणार आहे मित्रांनो. बघा, संदर्भ ग्रंथ झाले तर त्या संदर्भ ग्रंथातला घटक कोणता वाचायचा. आता संदर्भ ग्रंथामध्ये जर का तुम्हाला 10 टॉपिक असतील, त्या 10 टॉपिक पैकी कोणत्या टॉपिकवर यापूर्वी प्रश्न आलेले आहेत त्यासाठी तुम्हाला PYQ अनालिसिस हेल्प करेल. तसेच क्रमिक पुस्तकातला कोणता घटक, या क्रमिक पुस्तकांमधला कोणता घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे, सगळे घटक वाचण्यामध्ये आपला फार वेळ जाणार आहे. मात्र जो स्मार्ट अप्रोच आपण म्हणतो किंवा ज्याला स्मार्ट वर्क म्हणतो, हार्ड वर्क तर आपल्याला करायचंय, पण त्या हार्ड वर्कला जर तुम्ही स्मार्ट वर्कची जोड दिली तर नक्कीच स्पर्धा परीक्षेतील यश तुमच्या मार्गामध्ये तुम्हाला गुलाल लावण्यासाठी नक्कीच उपस्थित असणार आहे. बघा, आता आपल्याला हे जे नियोजन करायचंय, मी हे अभ्यासाच्या नियोजनाचे काही टप्पे बनवलेले आहेत. आता आपण प्रत्येक टप्पा बघूयात की आपण अभ्यास करताना किंवा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना हे जे आपले सर्व टप्पे दिलेले आहेत त्या प्रत्येक टप्प्याने आपण कसे मार्गक्रमण करणार आहोत. तर आपण प्रत्येक आठवड्याचं एक नियोजन केलेलं असणार आहे. सॉरी, आता या नियोजनामध्ये आपण सगळ्यात पहिला टप्पा जो असणार आहे तो संपूर्ण अभ्यासक्रमाचं आकलन. आता संपूर्ण अभ्यासक्रमाचं आकलन म्हणजे असणार आहे लढाईपूर्वीची तयारी. आता बघा, लढाईला जर आपल्याला जायचंय, हो, संयुक्त पूर्व परीक्षा ही तुमच्यासाठी एक प्रकारची लढाईच असणार आहे व या लढाईला जर तुम्हाला जायचंय तर सर्वात पहिले हत्यारांना धार लावणं आवश्यक असणार आहे. ती म्हणजे तुमची लढाईपूर्वीची तयारी आणि जो काही लढाईचा भाग असणार आहे तो म्हणजे तुमचा अभ्यासक्रम. त्याचं तुम्हाला प्रॉपर आकलन झालेलं पाहिजे व हे आकलन तुम्ही योग्य तज्ञामार्फत किंवा ज्यांना प्रॉपर अनुभव आहे त्यांच्या मार्फत केलं तर तुम्हाला नक्कीच त्यात यश मिळेल. त्यानंतर आपला दुसरा टप्पा असणार आहे अभ्यासाची सुरुवात ते पूर्व परीक्षा, संपूर्ण रोडमॅप. बघा, कोणत्याही गोष्टीची जर तुमचं प्रॉपर नियोजन असेल किंवा तुमच्याकडे त्याचा रोडमॅप असेल तरच तुम्ही त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन करू शकतात. नाहीतर तुम्ही प्लॅनिंग केली, मात्र प्लॅनिंग करताना अनालिसिस हा घटक नसेल तर तुमच्या त्या प्लॅनिंगचं प्रॉपर एक्झिक्युशन होऊ शकत नाही. सेम तुम्ही कोणतीही बिल्डिंग जर बनवत आहात किंवा एखादी मोठी इमारत बनवत आहात तर ती इमारत बनवताना सगळ्यात महत्वाचा घटक असतो की त्या इमारतीचं तुम्ही स्ट्रक्चर बनवलं आहे का, त्याचं नियोजन केलेलं आहे का, तरच ती इमारत व्यवस्थितरित्या उभी राहू शकते. मग आता आपल्याला जर आपल्या अभ्यासाची इमारत बांधून जर यशाचं शिखर गाठायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला रोडमॅप टू सक्सेस म्हणजेच तुमच्या अभ्यासाचा प्रॉपर सुरुवात ते पूर्व परीक्षेला पोहोचेपर्यंत नियोजन अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आपल्या या टप्प्यापैकी. त्यानंतर आपला तिसरा टप्पा असणार आहे वाचण्यासाठी आवश्यक घटक. म्हणजे काय, लढाईला आपण तयार झालोय पण हत्यार कोणते वापरायचे, बरोबर आहे का. तुम्हाला वाचण्यासाठी बाजारामध्ये भरपूर मटेरियल, पुस्तक, संदर्भ ग्रंथ, अनेक प्रकारचे नोट्स उपलब्ध असतील, पण त्यामधील कोणता घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे ते आम्ही तुम्हाला नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यावर सांगणार आहोत. त्यानंतर पुढचा घटक आहे आपला वाचायचे काय, किती व किती वेळेस. म्हणजे तुम्हाला जे काही वाचायचंय ते किती वेळेस वाचायचं, किती वाचायचं आणि काय वाचायचं. जे आपण वर बघितलं हत्यार, त्याचाच फक्त नियोजनाचा महत्वाचा टप्पा आहे स्मार्ट वर्क. म्हणजे तुम्ही जर अभ्यास करतायत, तुम्ही जर 8 तास एकाच गोष्टीची घोकमपट्टी करत आहात दिवसभर, मात्र त्या घटकावर आयोगाने मागच्या 5 ते 6 वर्षात जर प्रश्नच विचारलेला नसेल तर तुमचा त्या वाचायचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक घटक व्यवस्थित नियोजनाच्या वेळेस सांगितला जाईल की या घटकावर प्रश्न येतात, तुम्ही हा घटक वाचून घ्या आणि प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तुमचा तो घटक झालाय की नाही त्याचं प्रॉपर अनालिसिस केलं जाईल व तुमचा त्या अनालिसिस नंतर तुमचं असेसमेंट केलं जाईल किंवा ज्याला आपण मूल्यमापन म्हणतो. आणि त्या मूल्यमापन चाचणीनंतर तुमची प्रगती अथवा जर तुम्ही कमी पडत आहात तर तुमच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत ते तुम्हाला सांगितले जातील. त्यानंतर आपला 5वा घटक असणार आहे अभ्यासाची दिशा. आता अभ्यासाची दिशा म्हणजे काय की जे काही तुम्ही वाचतायत PYQ सह त्याचं आकलन होतंय का, तुम्ही योग्य मार्गाने चालले आहात का, म्हणजे तुम्ही जे काही वाचत आहात ते तुम्ही योग्य वाचतायत का,
की PYQ सोबत आकलन केलं म्हणजे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्यावेळेस बघितले त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की आपण जे वाचतोय किंवा आपल्याला आपल्या नियोजन करून देणाऱ्यांनी अथवा आपल्या मार्गदर्शक तज्ञांनी जे काही घटक सांगितलेत ते योग्य आहेत का, तर आपला 5वा टप्पा असणार आहे तुम्हाला PYQ सह त्याचं आकलन करून देणं व पुढे त्यावर कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात याचं तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं. त्यानंतर आपला 6वा टप्पा, हा 6वा टप्पा अत्यंत महत्वाचा असणार आहे आपल्या नियोजनाच्या टप्प्यावर. तो म्हणजे प्रत्येक आठवड्यास अभ्यासाचे असेसमेंट अथवा मूल्यांकन. असेसमेंट अथवा मूल्यांकन बघा, आठवडी चाचणीनंतर तुम्हाला तज्ञ मार्गदर्शन करतील व ज्या काही तुमच्या चुका झालेल्या आहेत, चुका होणार मित्रांनो, पण या चुका जर वेळीच दुरुस्त झाल्या तर तुमची जी मुख्य लढाई असणार आहे पूर्व परीक्षा 16 जून रोजी होणारी, त्या परीक्षेसाठी तुम्ही तयार असणार आहात आणि तुमच्या या चुकांच्या आकलनातून तुम्ही त्या चुका 16 जूनच्या पूर्व परीक्षेमध्ये पुनश्च करणार नाहीत व तुमच्या चुकांमधून तुम्ही मार्क मिळवणार आणि नक्कीच यश प्राप्त होईल. बघा, 7वा टप्पा आपला याच्यात असणार आहे की प्रत्येक 3 आठवडे, आता बघा प्रत्येक आठवड्याला आपण असेसमेंट केलं, मात्र 3 आठवड्यानंतरही तुमच्या जर अभ्यासाचा आढावा आहे तो घेतला जाईल. या आढाव्यामध्ये बघितला जाईल की पहिल्या आठवड्यामध्ये जो तुम्ही अभ्यास केला होता त्यात तुम्ही दुसऱ्या आठवड्यात सुधारणा केली का, ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या का. पुन्हा तिसऱ्या आठवड्यानंतर तुमचं संपूर्ण मार्गदर्शनाच्या उपस्थितीत, मार्गदर्शकांच्या उपस्थितीत आकलन केलं जाईल की तुम्ही जो काही म्हणजे अभ्यास केला आहे मागच्या 3 आठवड्यात तो प्रॉपर ट्रॅकने आहे का, आणि जर तो प्रॉपर ट्रॅकने असेल तर त्यात आणखी सुधारणा करून तुम्हाला 100 मार्काच्या प्री मध्ये 70+ कसं पोहोचवता येईल याचं तुम्हाला प्रॉपर गायडन्स किंवा नियोजनबद्ध प्लॅन जो आपण सांगितलाय की या अभ्यासाच्या टप्प्यांच्या मार्फत दिला जाणार आहे तो तुम्हाला पुरवला जाणार आहे. त्याचबरोबर आता परीक्षा जवळ आल्यानंतर प्रत्येकाला वेध लागतं की माझा अभ्यास किती झालेला आहे. तर आपल्या नियोजनाचा 8वा टप्पा असणार आहे की परीक्षेपूर्वी संपूर्ण विश्लेषणासहित 5 सराव चाचण्या किंवा 5 टेस्ट सिरीज. आता या टेस्ट सिरीज कशा असणार आहेत, या टेस्ट सिरीज आपण संपूर्णतः आयोगाच्या धर्तीवर व आयोगाने यापूर्वी ज्या प्रकारे प्रश्न विचारले आहेत त्याच प्रकारे प्रश्न विचारून आपण या टेस्ट सिरीज बनवणार आहोत व त्याचं संपूर्ण विश्लेषण हे तुमच्या समोर प्रत्येक विषयासाठी जो मार्गदर्शक असेल तो मार्गदर्शक करेल व या मार्गदर्शनानंतर तुमच्या प्रत्येकाचा आकलनात्मक किंवा असेसमेंट जे असेल ते मी स्वतः करून घेणार. कारण बघा, मी मागच्या 7 ते 8 वर्षापासून आयोगाचा अनुभव घेत आलेलो आहे. पूर्व परीक्षा पास झाल्या, मेन्स परीक्षा दिलेल्या आहेत मी बऱ्याचशा, म्हणजे जवळपास राज्यसेवेची 2018ची सोडली तर 2016 पासून मी जवळपास 7 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. तर हा जो माझा अनुभव आहे गाठीला तो मला तुम्हाला वापरू द्यायचा आहे. आणि काय असतं, ज्यावेळेस एखादा व्यक्ती अनुभवी असतो त्याने केलेल्या चुका समोरच्या व्यक्तीने करू नये अशी त्याची नेहमी इच्छा असते. बघा, तुम्ही आता मार्गस्थ ज्यावेळेस होतात किंवा लहान असतात त्यावेळेस तुम्हाला काय खायचं, काय करायचं किंवा कोणतं शिक्षण घ्यायचं याचं मार्गदर्शन तुमचे आई वडील किंवा पालक करत आलेले असतात. ते का करत आलेले असतात, किंवा जीवनामध्ये त्यांनी बरेचसे उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात किंवा बरेचशा खाच खळग्यातून ते गेलेले असतात. मग त्यांनी जो अनुभव घेतला असतो त्या अनुभवानुसार तुम्हाला भविष्यामध्ये स्ट्रगल करावा लागू नये किंवा कष्ट पडू नये म्हणून ते तुम्हाला गाईड करत असतात किंवा मार्ग दाखवत असतात. व मी जो आता MPSC मध्ये मार्ग बघितलेला आहे, खडतर परिश्रम घेतलेला आहे, तर माझी एकच इच्छा आहे की तुम्हाला परिश्रम घ्यावं लागणारच आहेत, मात्र या परिश्रमाचा कालावधी कमी व्हावा व मी केलेल्या चुकांमधून तुम्ही शिकावं आणि तुम्ही त्या चुका करू नये यासाठी मी तुमच्या सोबत पूर्व परीक्षेपर्यंत असणार आहे 16 जून पर्यंत. आणि त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकासोबत मुख्य आणि मुख्य पासून तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे, एक तुमचा मित्र म्हणा किंवा तुमचा मार्गदर्शक म्हणून. बघा, त्यानंतर आपला सगळ्यात शेवटचा टप्पा असणार आहे 9वा, आणि हा टप्पा असतो तुमचा सगळ्यात महत्वाचा. या टप्प्यावर होत असते तुमचे सर्वात महत्वाचे आकलन की प्रत्येक वेळेस तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत किंवा तुम्ही जे पुस्तक वाचलेलं आहे त्यामध्ये महत्वाचा घटक असतो व्हॅल्यू ऍडिशन. कोणता घटक महत्वाचा असतो? व्हॅल्यू ऍडिशन. आणि याच व्हॅल्यू ऍडिशन साठी तुमचं जे काय करंट असेल त्याचं मार्गदर्शन मी स्वतः तुम्हाला करणार आहे प्रत्येक आठवड्याला. बघा, आपण डेली 1 तास लेक्चर घेणारच आहोत, मात्र आठवड्याला व्हॅल्यू ऍडिशन यासाठी
की आता समजा राम मंदिराचं निर्माण झालंय, त्यावर चालू घडामोडीचे इतिहास रिलेटेड प्रश्न कोणते येऊ शकतात, की चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न कोणते येऊ शकतात, त्यानंतर पॉलिटिकल की त्याचं जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता तो कोणत्या वर्षी दिला होता, कोणते जज होते, हे सर्व प्रश्न तुमचे करंट रिलेटेड व तुमच्या जीएस रिलेटेड प्रश्न तुम्हाला येऊ शकतात व त्याचं व्हॅल्यू ऍडिशन साठी आपण प्रत्येक आठवड्याला चालू घडामोडीचं लेक्चर ठेवणार आहोत. ओके, आता बघा, आपण ज्या वेळेस अभ्यास सुरू करणार आहोत किंवा नियोजन सुरू करणार आहोत तर या नियोजनाचा आपला हा असणार आहे महत्वाचा घटक. ते म्हणजे काय, की आपल्या बॅच मध्ये आपल्याला 20 आठवड्यांचा नियोजन प्लॅन दिला जाईल. किती आठवड्यांचा? 20 आठवड्यांचा. बघा, आज तारीख आहे जवळपास 27 जानेवारी. किती तारीख आहे? 27 जानेवारी. आजपासून जरी मोजलं तर जवळपास 142 दिवस आहेत तुमच्या पूर्व परीक्षेला. मग आपण संपूर्ण आजपासून 20 आठवड्यांचा नियोजन प्लॅन तयार करणार आहोत. त्यानंतर क्रमिक पुस्तके, निवडक एनसीईआरटी पुस्तकातला परीक्षाभिमुख पाठ्यक्रम. आता बघा, आपल्याकडे इतिहास विषय झाला, राज्यघटना झाली, भूगोल झाले, यांचे पाठ्यपुस्तकं खूप मोठ्या प्रमाणात असतात. मात्र त्या पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या परीक्षांसाठी आवश्यक असलेला कंटेंट जो आहे तो कंटेंट बाजूला केला तर आपला जो वेळ वाया जातो हे पुस्तक वाचण्यात, तो वेळ नक्कीच वाचणार आहे. बघा, तुम्हाला जर समजलं की इंडेक्स मधलं पहिलं चॅप्टर महत्वाचं आहे, चौथं चॅप्टर महत्वाचं आहे, पाचवं महत्वाचं आहे, तर तुमचा नक्कीच वेळ वाचणार आणि हाच तुम्हाला जो नियोजनबद्ध अभ्यास असणार आहे तो आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. बघा, त्यानंतर असतो सगळ्यात महत्वाचा चालू घडामोडी, राज्यघटना, बुद्धिमत्ता व अंकगणित, हे तुमच्या पूर्व परीक्षेचे घटक. आता या 4 घटकांवर तुम्हाला 99% गुण प्राप्त व्हावे. या 4 जे घटक आहेत, चालू घडामोडीचे 15 प्रश्न, राज्यघटनेचे 15, बुद्धिमत्ता 10, अंकगणित 10, म्हणजे जवळपास तुमचे 50 मार्क या 4 घटकांवर आहेत. आणि या 4ही घटकांचा आपण तुम्हाला 50 पैकी 45 ते 46 मार्क भेटावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण या सर्व घटक असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच 45 ते 46 मार्क या 50 पैकी मिळू शकतात. कारण चालू घडामोडी घटकामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता जर एकदम नियोजनबद्ध अभ्यास केला तुम्ही तर. त्याचबरोबर राज्यघटना घटक असा आहे की जो तुमच्याकडून तयार जर प्रॉपरली करून घेतला तर तुम्ही त्यातही 13-14 मार्क घेऊ शकतात. एखादा प्रश्न जर आयोगाने अवघड काढला, एखादा दुसरा प्रश्न, तर ते मार्क तुमचे जातील. मात्र त्यातही तुम्ही एकदम काय म्हणता येईल प्रिसाइज मार्किंग घेऊ शकतात. त्याचबरोबर बुद्धिमत्ता घटक, प्रॉपर प्रॅक्टिस आणि डेली प्रॅक्टिस. प्रॉपर प्रॅक्टिस आणि डेली प्रॅक्टिस जर असली तर तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये 10 मार्क हमखास 10 पैकी 10 घेऊ शकता. त्याचबरोबर अंकगणिताचंही तसंच आहे. तुम्ही अंकगणिताचा जर सराव केला तर तुम्ही त्यातही पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतात. बघा, त्यानंतर आहेत विज्ञान आणि अर्थशास्त्र. हे आहेत तुमचे संकल्पनात्मक विषय. यांच्या संकल्पना जर तुम्हाला काय म्हणता येईल समजल्या तर तुम्ही याच्यावर येणारा या 2 घटकांवरचा कोणताही प्रश्न व्यवस्थित सोडू शकतात. त्याचमुळे आपण आपल्या बॅच मध्ये ज्या काही तुमच्या संकल्पना असणार आहेत त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून सोडून घेणार आहेत किंवा तुम्हाला समजून सांगणार आहोत. म्हणजे काय होईल, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघा आपल्या लाईफ मध्ये जे असतं आपल्याला वाचलेल्या मेमरीपेक्षा पिक्टोरियल मेमरी जी असते ती जास्ती दिवस लक्षात राहते. तुम्ही आता एखाद्या मनुष्याला जर कधी बघितलेला असेल, तुम्हाला त्याचं नाव लक्षात राहत नाही मात्र त्याचा चेहरा लक्षात राहतो. आपण बरेच वेळेस काही जणांना भेटल्यानंतर म्हणतोही की तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. मग असं का बरं म्हणतो, कारण आपल्याला त्याचं चेहरा लक्षात असतो, पिक्टोरियल मेमरी आपल्याकडे सेव्ह असते. मात्र आपली जे काय लक्षात ठेवायची मेमरी ती थोडीफार काय म्हणता येईल आपल्याला धोका देऊ शकते. मग आपण या ज्या संकल्पना असणार आहेत कोणत्या, विज्ञान आणि अर्थशास्त्राच्या, त्या संकल्पना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेणार आहोत. कशाच्या माध्यमातून घेणार आहोत? ग्राफिक्सच्या माध्यमातून. जेणेकरून त्या संकल्पना तुम्हाला परीक्षेच्या वेळेसही लक्षात राहतील आणि संकल्पनेच्या माध्यमातून तुम्ही प्रश्नांचं व्यवस्थित आकलन करून त्या तात्काळ सोडवू शकणार. त्यानंतर इतिहास आपण शिकणार आहोत टाइमलाईनच्या स्वरूपात. आता टाइमलाईन म्हणजे कसं बघा, आता टाइमलाईनच्या स्वरूपात म्हणजे 1857चा उठाव झाला, त्यानंतर 1858चा कायदा आला. ही जी टाइमलाईन आहे ही टाइमलाईन जर तुम्ही टाइमलाईनच्या स्वरूपात शिकले तर तुम्हाला एकानंतर एक घटना लक्षात ठेवायला सोपी जाते. मात्र त्या विरुद्ध जर तुम्ही एखादी घटना 1857ची, त्यानंतर 1757,
1857 ची घटना झाली की 1757 ची घटना, याच्यामध्ये तुमचा सिक्वेन्स बिघडून जातो. त्यामुळं आपण इतिहास शिकणार आहोत टाइमलाईन स्वरूपात. कोणत्या स्वरूपात? टाइमलाईन स्वरूपात. टाइमलाईन म्हणजे एकानंतर एक घटना आपण अभ्यासाला घेणार आहोत. त्यानंतर बघा आपला भूगोल आधारित अभ्यासक्रम असणार आहे नकाशा. बरोबर आहे. बघा मित्रांनो, आता जर हा प्रत्येक घटक जर आपल्या समोर येतोय व ज्याच्यातून आपल्याला नक्कीच फ्रुटफुल किंवा गेनफुल फायदा होणार असेल, तर आपण नक्कीच विचार केला पाहिजे की आपण नियोजनबद्ध अभ्यासाला सुरुवात करण्यात उशीर तर नाही केला ना. कारण बघा आता काही दिवसामध्ये जाहिरात येईल आणि जाहिरात आल्यानंतर प्रत्येक जण तुमच्या समोर स्पर्धेत असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला उशीर व्हायला नको. कारण तुम्ही जर या स्पर्धेत उतरण्यास जर उशीर केला तर नक्कीच तुम्ही मागे पडणार. त्यामुळे बघा या स्पर्धेमध्ये अजून तुम्ही मागे पडलेले नाहीत. अजूनही तुमच्याकडे 142 दिवस आहेत. घड्याळाची टिकटिक सुरू झालेली आहे. बघा आजची डेट. जाहिरात कधीही येऊ शकते आणि जाहिरात आल्यानंतर या तुमच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक जणच धावणार आहे. जाहिरात आल्यानंतर प्रत्येक जण धावणार आहे. मात्र त्याआधी तुमच्याकडे सध्या जे आहेत 142 दिवस 20 आठवडे, याचा जर तुम्ही प्रॉपर वापर केला तर नक्कीच यशाला गवसणी घालण्याचा मार्ग तुमची वाट पाहतो आहे. बरोबर आहे मित्रांनो. तर बघा आपण आता नेक्स्ट लेक्चर पासून तुमच्या या यशाच्या मार्गासाठी प्रयत्न सुरू करणार आहोत. आता ते कसे, आपण पुढील लेक्चरला आता पाहणार आहोत की अभ्यास कसा करायचा. म्हणजेच काय, डिफरन्स बिटवीन स्मार्ट वर्क अँड हार्ड वर्क. म्हणजे तुम्ही पुस्तक तर तुम्हाला वाचायचं आहे, पुस्तक तुम्ही वाचणार आहात, पण हे पुस्तक वाचताना स्मार्ट पद्धतीने त्यातला कोणता घटक परीक्षेला आवश्यक आहे व कोणता घटक परीक्षेसाठी घ्यायचा याचा अभ्यास कसा करायचा हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न तो म्हणजे आहे पुस्तक कोणते वाचायचे. बघा यासाठी आपण सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवणार आहे की प्रत्येक पुस्तकामध्ये काही ना काही कंटेंट नक्कीच असतो, मात्र या कंटेंट मधील सिलेक्टिव्ह कंटेंट कोणता घ्यायचा ज्याला आपण सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणणार आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. त्यानंतर मी आता जसं तुम्हाला सांगितलं पुस्तक निवडताना सिलेक्टिव्ह अप्रोच, त्याचबरोबर पुस्तकातील कंटेंट निवडतानाही आपण सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवणार आहे. म्हणजेच काय की पुस्तकातील कोणत्या घटकाला किती वेटेज आहे किंवा ज्यावर किती प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहे आणि पुस्तकातील कोणता घटक किती वाचायचा ते आपण इथं ठरवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग फॉर ईच सब्जेक्ट, म्हणजे कोणत्या विषयाला, जसं आपण सुरुवातीला बघितलं कोणत्या विषयाचे किती प्रश्न आलेले आहेत झालेल्या आताच्या प्रश्नपत्रिकेत, मग त्यासाठी आपण विषयवार अभ्यास नियोजन कसे असावे हे बघणार आहेत. त्याचबरोबर अभ्यास किती वेळ करायचा, डेडिकेटेड टाइम टू स्टडी. बघा आपण आता ज्यावेळेस अभ्यास सुरू करणार आहे आपलं मार्गदर्शन असणार आहे डेली 3 ते 4 तास. मात्र या मार्गदर्शनानंतर आपल्याला जो काही अभ्यासाचा वेळ असणार आहे तो आपल्याला प्रॉपर युटिलाइज करायचा. मग हा युटिलाइज कसा करायचा, ज्यावेळेस आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे तर आपण इतिहासमध्ये आपण एवढा घटक शिकलोय, आपण त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करून आपण तो घटक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये पूर्ण समजून घ्यायचा, त्याच्यावरच्या PYQचं अनालिसिस करणार. त्याच्यानंतर भूगोलमध्ये समजा आपण जर का प्राकृतिक भाग शिकलेलो आहे त्या प्राकृतिक भागांचं नकाशानुसार आपण अनालिसिस करणार, त्याच्यातल्या संकल्पना ज्या असणार आहेत त्या आपण समजून घेणार. त्यानंतर राज्यघटनेच्या कलमांचा आपण वारंवार मित्रांसोबत ग्रुप डिस्कशनद्वारे अभ्यास करणार, त्याचा सराव करणार आहोत. त्यानंतर बघा चालू घडामोडीचं आपण जवळपास 1.5 ते 2 वर्षाचं पूर्ण सेशन आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. आता बघा अभ्यास कसा करायचा आपण ते बघितलं आणि आता आपल्याला हे सगळं काही जो काही तुम्हाला आता सांगितलेलं आहे हा नियोजनबद्ध अभ्यासक्रम भेटणार आहे MPSC कंबाईन या बॅच मध्ये विनर्स करिअर पॉइंटच्या. आता बघा या विनर्स करिअर पॉइंटच्या या बॅच मध्ये तुम्हाला सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात मिळणार आहेत. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात ही बॅच करू शकणार आहात. तुमच्या या बॅचचा कालावधी 12 महिने व सगळ्यात महत्वाचा इथं मी पॉइंट डबल अंडरलाईन करत आहे तो म्हणजे यामध्ये एखाद्या वेळेस आपला व्हिडिओ बघायचा राहिला किंवा चुकून आपला बंद झाला तरीही तो व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड वेळेस बघता येणार आहे. तुम्ही किती वेळेस तो बघू शकणार आहात.
म्हणजे तुम्हाला एखादी कन्सेप्ट नाही समजली तर ती कन्सेप्ट तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकणार आहात. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक नुसार टेस्ट, मी जसं तुम्हाला सांगितलंय की आपण प्रत्येक आठवड्याला अनालिसिस करणार आहे आपल्या नियोजनामध्ये. मग हेच नियोजनातलं अनालिसिस आपण प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट नुसार करणार आहेत की त्यात तुम्ही किती यशस्वी झालेत अथवा तुम्ही किती प्रश्न चुकवलेत. याचं अनालिसिस करून तुमचा कोणता घटक बरोबर येतोय व कोणता घटक चुकतोय याचं प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला दिलं जाणार व पुढच्या आठवड्यात तुमची त्या घटकामध्ये जी काही म्हणजे इम्प्रूव्हमेंट करून घ्यायची आहे ती आम्ही करून घेणार आहोत. त्यानंतर तुमच्या सर्व नोट्स असणार आहेत पीडीएफ स्वरूपात. पीडीएफ स्वरूपात जे काही लेक्चरला होईल त्याही तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. पीवायक्यूचं विश्लेषण हे तर आपल्या नियोजनातल्या टप्प्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण पीवायक्यूचं विश्लेषण करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि जी काही बॅच आहे त्या बॅचची फीस आहे जवळपास 4,999 आणि या बॅच मध्ये तुम्हाला 4,500 रुपये किमतीचे ही सर्व पुस्तके मोफत मिळणार आहेत. बघा, आणि तुम्हाला आता मार्गदर्शन करण्यासाठी खरं तर या सर्वांची तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले सर्वाधिक तज्ञ वर्ग तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये आहेत राज्यघटना व पंचायत राज विषयाचे प्रशांत कदम सर, ज्यांचा या दोन्ही विषयावर पूर्णतः हात आहे किंवा ज्यांचं जे म्हणता येईल मार्गदर्शनाबाबत तज्ञ आहेत असे प्रशांत कदम सर. त्यानंतर विज्ञान, ज्या विषयावर 15 प्रश्न येतात त्या विज्ञान विषयाला एकदम काय म्हणता येईल व्हिडिओ व ग्राफिक्सच्या माध्यमातून सोपं करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत अनिल कोलते सर. आणि मराठी इंग्रजीचे राज्यातील सर्वात काय म्हणता येईल अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे सर, ज्यांचे पुस्तक आहेत मराठी इंग्लिश हे दोन्ही पुस्तकं संपूर्ण राज्यामध्ये आज धिंगाणा घालत आहेत की त्यांचे पुस्तकं संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांनी बघितले नाहीत असा विद्यार्थी तुम्हाला एमपीएससीचा अभ्यास करणारा सापडू शकत नाही. त्यानंतर इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र घटक याचे तज्ञ शिक्षक असणार आहेत विठ्ठल पुंगळे सर. मग मित्रांनो बघा, बॅच 18 जानेवारीला सुरू झालेली आहे. तुमचा फार काही वेळ गेलेला नाहीये व तुमचा जे काही बुडालेला भाग असेल तो तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातही भेटेल आणि आपण नियोजन सुरू करणार आहेत सोमवारपासून. त्यामुळे तुमचं फार तर जे काही बुडालेला भाग असेल तो तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात करता येईल, मात्र नियोजनाचा भाग सोमवारपासून प्राप्त होईल. त्यामुळे आता कोणताही वेळ न दवडता तात्काळ बॅच जॉईन करा, जेणेकरून आपण स्पर्धेमध्ये मागं पडणार नाही व स्पर्धेमध्ये मागं न पडता आपण यशाकडे तात्काळ चालायला लागू म्हणण्यापेक्षा पळायला लागू. आणि मी तुमच्या सोबत आहे. आपण नक्कीच यशस्वी होऊ, 100% यशस्वी होऊ आणि मेन्स करून पुढच्या वर्षी घरच्यांना सांगा की आम्ही 100% पोस्ट मिळवूनच घरी येऊ. धन्यवाद मित्रांनो. मी तुम्हाला याची लिंक वगैरे शेअर करून देईन. थँक्यू.